तो ग्रँड कमबॅक कॉन्सर्ट संपून 2 दिवस झाले होते, पण संपूर्ण देशामध्ये आणि सोशल मीडियावर अजूनही कबीर कपूरच्या त्या स्टेजवरच्या प्रपोजलचेच व्हिडिओ ट्रेंड होत होते. केसीने एका साध्या इव्हेंट मॅनेजरला करोडो लोकांसमोर प्रपोज केलं. ही बातमी बॉलिवूड आणि बिझनेस जगतात एका वादळासारखी पसरली होती. पण या ग्लॅमरस दुनियाच्या झगमगाटापासून दूर मुंबईच्या जुहू किनाऱ्यालगत असलेल्या कपूर खानदानाच्या भव्य सी फेसिंग बंगल्याच्या एका शांत बाल्कनीमध्ये अमायरा उभी होती. सकाळचे 7:30 वाजले होते. अरबी समुद्रावरून येणाऱ्या थंड आणि खऱ्याखुऱ्या वाऱ्याची झुळकी अमायराच्या चेहऱ्याला स्पर्श करत होत्या. तिने आज अगदी साधा हलक्या निळ्या रंगाचा कॉटनचा कुर्ता आणि पांढरी लेगिंग घातली होती. केस पाठीवर सैल सोडलेले होते. डोळ्यांवरचा तोच ओळखीचा चष्मा नाकावरून थोडा खाली घसरला होता, जो तिने नेहमीप्रमाणे आपल्या डाव्या हाताच्या बोटाने वर ढकलला. तिच्या हातात कॉफीचा एक मग होता, ज्यातून वाफा निघत होत्या. अमायरा समुद्राच्या उसळणाऱ्या लाटांकडे पाहत विचार करत होती. अखेर तिच्या आयुष्यातील वादळ शमली होती. रणजित कपूर यांच्या गुन्ह्याचे सगळे पुरावे कोर्टामध्ये सादर झाले होते आणि त्यांना कठोर शिक्षा होणार हे निश्चित होतं. पण एका गोष्टीची तिला अजूनही हुरहुर होती. कबीरने तिच्यासाठी स्वतःच्या वडिलांना जेलमध्ये पाठवलं होतं. स्वतःचं करिअर पणाला लावलं होतं. कबीरच्या मनामध्ये या गोष्टीचे काही दुःख असेल का? तेवढ्यात मागून 2 मजबूत हात तिच्या कमरेभोवती विळखा घालते झाले. एक अनोळखीचा उबदार स्पर्श तिच्या पाठीला जाणवला. कबीरने तिची हनवटी आपल्या खांद्यावर ठेवली. त्याचा चेहरा नुकताच झोपेतून उठल्यामुळे थोडा नॅचरल आणि गोड दिसत होता. अंगावर फक्त एक राखाडी रंगाचा टी शर्ट आणि ट्रॅक पॅन्ट होती. सकाळी सकाळी इतका गंभीर विचार? मी इव्हेंट हेड. आता तर कॉन्सर्टही संपलाय आणि डॅडचा तो काळा अध्यायही बंद झालाय. मग अजूनही कपाळावर आठ्या का? कबीरने तिच्या कानाजवळ अत्यंत संत आणि भारी आवाजात विचारलं. अमायराने कॉफीचा मग बाल्कनीच्या रेलिंगवर ठेवला आणि ती कबीरच्या कवेतच मागे वळली. तिने कबीरच्या चेहऱ्यावरील विस्कटलेले केस आपल्या बोटांनी नीट केले. कबीर, मी विचार करत होते की माझ्या वडिलांच्या सुडासाठी या घरात आले, पण या सगळ्यामध्ये तुझं कुटुंब विखुरलं गेलं. विहान सर बिझनेस सांभाळतात खरे, पण त्यांच्या मनावरही डॅडच्या कृत्यांचा मोठा भार आहे. तुला कधी असं वाटत नाही का की माझ्यामुळे हे सगळं घडलं? अमायराच्या आवाजात एक प्रामाणिक काळजी आणि नॅचरल भावनिकता होती. कबीरने एक मंद हसू हसले. त्याने अमायराचा चष्मा हळूच काढून बाल्कनीच्या टेबलावर ठेवला. चष्मा निघताच अमायराचे ते सुंदर काळेभोर डोळे कबीरला स्पष्ट दिसू लागले. कबीरने तिच्या डोळ्यांमध्ये डोळे घालून पाहिलं. अमायरा, मी तुला किती वेळा सांगायचंय, डॅड जे काही करत होते ते पाप होतं. जर तू या कुटुंबात आली नसतीस तर कदाचित आम्ही एका खोट्या सुखाच्या दुनियेमध्ये जगत राहिलो असतो. तू आम्हाला सत्याचा आरसा दाखवलास. विहानबाईला सगळं माहिती आहे आणि तोही तुझ्यावर जराही चिडलेला नाहीये. उलट त्याला आनंद काकांचा तो हिस्सा तुला परत देता आला याचं समाधान आहे. आणि माझ्याबद्दल विचारशील तर मला या जगात तुझ्यापेक्षा जास्त महत्त्वाचं काहीच नाहीये. कबीरने अमायराला आणखी जवळ ओढलं. त्यांच्यातील अंतर आता पूर्णपणे पुसट झालं होतं. कबीरचे ओठ अमायराच्या ओठांच्या अगदी जवळ आले होते. अमायराच्या हृदयाची धडधड वाढली. तिने कबीरच्या टी शर्टला मुठीत घट्ट धरलं. कबीरने अत्यंत हळूवारपणे आणि नॅचरल प्रेमाने तिच्या ओठांवर आपले ओठ टेकवले. अरबी समुद्राच्या लाटांच्या आवाजात त्या दोन्ही जीवांचे श्वास एकमेकांमध्ये मिसळून गेले. हा रोमांस पुस्तकी किंवा नाटकी नव्हता. तो 2 शत्रूंच्या मुलांमधील सर्व मर्यादा तोडून निर्माण झालेला एक पवित्र बंध होता. काही क्षणानंतर अमायराने कबीरला हलकंच मागे ढकललं. तिचा चेहरा लाजेने लाल झाला होता. तिने टेबलवरून आपला चष्मा उचलला आणि नाकावर चढवला. कबीर, बस आता. विहान सर आणि रिया नाश्त्यासाठी खाली येत असतील. चल, आपणही खाली जाऊया. दोघेही हातामध्ये हात धरून बंगल्याच्या अवाढव्य डायनिंग हॉलमध्ये आले. तिथे विहान आणि रिया आधीच नाश्त्याच्या टेबलवर बसले होते. विहान एका लॅपटॉपवर कपूर इंटरनॅशनलच्या शेअर्सचा आलेख पाहत होता. रणजित कपूर यांच्या अटकेनंतर कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली होती. पण कबीरच्या त्या कॉन्सर्टमुळे आणि लोकांनी कबीरला दिलेल्या पाठिंब्यामुळे कंपनीची पत पुन्हा वाढू लागली होती. गुड मॉर्निंग लव्ह बर्ड्स. रियाने नाश्त्याची प्लेट समोर सरकवत हसून स्वागत केलं. गुड मॉर्निंग भाई. गुड मॉर्निंग रिया. कबीर सोफ्यावर बसत म्हणाला. विहानने लॅपटॉप बाजूला ठेवला आणि कबीर व अमायराकडे पाहिले. केसी, अमायरा, मला तुमच्याशी एक महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे. कोर्टाची पुढची सुनावणी पुढच्या आठवड्यात आहे. डॅडच्या वकिलांनी जामिनासाठी खूप प्रयत्न केले, पण आयजी सुरेंद्र सिंग यांनी आनंद काकांच्या डायरीचा आणि बँक ट्रान्झॅक्शनचा असा काही पुरावा सादर केलाय की कोर्टाने जामीन अर्ज फेटाळला आहे. डॅडला किमान 7 वर्षांची शिक्षा होऊ शकते. विहानचा आवाज गंभीर होता, पण त्यामध्ये कोणतीही कटुता नव्हती. अमायरा शांत झाली. तिने विहानकडे पाहिले. विहान सर, डॅड जेलमध्ये जाणार याने तुम्हाला त्रास होतोय का? शेवटी ते तुमचे वडील आहेत.
विहानने अमायराचा हात पकडला. अमायरा, त्रास नक्कीच होतो, पण जेव्हा मी विचार करतो की आनंद काका आणि तुझ्या आईने 20 वर्ष काय यातना भोगल्या, तेव्हा मला वाटतं की डॅडला मिळणारी ही शिक्षा अगदी योग्य आहे. आणि दुसरी गोष्ट, कपूर इंटरनॅशनलचे शेअर्स आता स्थिर झालेत. आपण कंपनीचं नाव बदलून सन अँड कपूर असोसिएट्स असं करतोय, जे 20 वर्षांपूर्वी होतं. डॅडने जे नाव पुसून टाकलं होतं ते आपण पुन्हा जिवंत करतोय. विहानच्या या निर्णयाने अमायराच्या डोळ्यामध्ये पुन्हा एकदा आनंदाश्रू उभे राहिले. 20 वर्षानंतर तिच्या वडिलांच्या आत्म्याला खरी शांती मिळाली होती. तिने विहानचे मनापासून आभार मानले. बरं, हे सगळं बिझनेसचं ठीक आहे, पण कबीर, तुमच्या लग्नाचं काय? रियाने मध्येच विचारलं, ज्यामुळे नाश्त्याच्या टेबलवरचं वातावरण एकदम हलकं झालं. कॉन्सर्टमध्ये प्रपोज तर केलंस, आता अधिकृतपणे लग्न कधी करताय? मला कपूर खानदानात मोठ्या धूमधडाक्यात लग्न हवंय. कबीरने नाश्ता करता करता अमेराकडे फक्त एक मिश्किल कटाक्ष टाकला. रिया, लग्न तर नक्कीच होईल, पण या लग्नाची एक अट आहे. ही अमेरा सेन देशातली एवढी मोठी इव्हेंट हेड आहे. ती दुसऱ्याची लग्न एवढ्या कडक पद्धतीने प्लॅन करते. मग आमच्या लग्नाचं संपूर्ण मॅनेजमेंट ती स्वतःच करणार. आणि हो, मला लग्नात कोणताही VIP बडेजाव नकोय. एकदम नॅचरल, साधेपणाने आणि फक्त जवळच्या लोकांच्या उपस्थितीमध्ये लग्न व्हायला हवं. अमायराने हसून होकार दिला. मिस्टर कबीर कपूर, मला दुसऱ्यांच्या लग्नात हुकूम सोडायला आवडतं, स्वतःच्या लग्नात नाही. पण ठीक आहे, तुझी हीच इच्छा असेल तर आपल्या लग्नाची प्रत्येक बारीक गोष्ट मी स्वतः डिझाईन करेन. फुलांच्या सजावटीपासून ते गाड्यांच्या लिस्टपर्यंत सगळं काही एकदम परफेक्ट असेल. दुपारची वेळ झाली. विहान ऑफिसला निघून गेला होता. कबीर त्याच्या म्युझिक स्टुडिओमध्ये बसून गिटारवर काही नवीन धून तयार करत होता. अमायरा हॉलमध्ये बसून तिच्या लॅपटॉपवर लग्नाच्या तयारीचे काही लेआउट्स पाहत होती. तेवढ्यात बंगल्याच्या मुख्य गेटवर एका काळ्या रंगाची गाडी येऊन थांबली. गाडीतून राहुल उतरला. राहुलच्या चेहऱ्यावर एक अजब अस्वस्थता होती. तो घाईघाईने हॉलच्या आतमध्ये आला. अमायरा मॅडम, कबीर सर कुठे आहेत? राहुलने धापा टाकत विचारलं. अमायरा लॅपटॉप बंद करून उभी राहिली. राहुल, काय झालं? तू एवढा घाबरलेला का आहेस? तेवढ्यात कबीर सुद्धा स्टुडिओमधून बाहेर आला. राहुल सर. राहुल, काय घडलंय? सर, एक मोठी गडबड झालीये. राहुलने कपाळावरचा घाम पुसला. रणजित सरांना जेलमध्ये ठेवण्यात आलं होतं. तिथे आज सकाळी त्यांची प्रकृती अचानक खूप खालावली. त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आलाय. पोलिसांनी त्यांना तातडीने जयपूरच्या सरकारी हॉस्पिटलच्या ICU मध्ये दाखल केलंय. डॉक्टरांच्या मते त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे आणि त्यांनी शेवटच्या वेळी तुम्हाला, विहान सरांना आणि अमायरा मॅडमला भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे. राहुलचे हे बोलणे ऐकून कबीर आणि अमायरा दोघेही स्तब्ध झाले. रणजित कपूर, ज्यांनी आयुष्यभर फक्त क्रूरता, घमंड आणि सत्तेचा गैरवापर केला, ते आज मृत्यूच्या दारात उभे होते आणि त्यांनी त्यांच्या सुडाची कारणीभूत असलेल्या अमायराला सुद्धा भेटायला बोलवलं होतं. कबीर, आपल्याला जावं लागेल. अमायराने कबीरचा हात पकडला. तिच्या मनात आता रणजित कपूर यांच्याबद्दल कोणताही राग उरला नव्हता. जेव्हा माणूस मृत्यूच्या समोर उभा असतो तेव्हा सुडाची भावना आपोआप विरून जाते. कबीरने विहानला फोन केला. विहान सरळ ऑफिसमधून विमानतळावर पोहोचला. कबीर, अमायरा, विहान आणि रिया खासगी विमानाने अवघ्या काही तासांमध्ये जयपूरला पोहोचले. तिथून ते थेट हॉस्पिटलच्या VIP ICU वॉर्डमध्ये गेले. हॉस्पिटलच्या बाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता. ICUच्या दारापाशी डॉक्टर उभे होते. विहानने पुढे जाऊन विचारलं, डॉक्टर, डॅड कसे आहेत? डॉक्टरांनी गंभीरपणे मान हलवली. कपूर सर, प्रकृती अत्यंत नाजूक आहे. वयामुळे आणि मानसिक धक्क्यामुळे त्यांच्या शरीराने साथ देणं बंद केलंय. त्यांच्याकडे फार कमी वेळ उरलाय. तुम्ही सगळे आत जाऊ शकता. कबीरने अमायराचा हात धरला आणि ते चौघेही ICU वॉर्डच्या आतमध्ये गेले. वॉर्डच्या आत फक्त मशीनचे बीप बीप असे संत आवाज येत होते. बेडवर रणजित कपूर झोपले होते. ज्या माणसाच्या एका इशाऱ्यावर संपूर्ण बिझनेस जग थरथरायचं, तो माणूस आज अनेक नळ्या आणि मशीन्सच्या आधारे श्वास घेत होता. त्यांचा तो घमंडी चेहरा आता पूर्णपणे निस्तेज आणि हताश दिसत होता. त्यांनी हळूच डोळे उघडले. समोर विहान आणि कबीरला पाहून त्यांच्या कोरड्या ओठांवर एक हलकी हालचाल झाली. विहान बेडच्या शेजारी बसला आणि त्याने वडिलांचा थंड पडलेला हात आपल्या हातामध्ये घेतला. डॅड, आम्ही आलोय. विहानचा आवाज अडवेला झाला होता. रणजित कपूर यांनी विहानकडे पाहिले आणि मग त्यांची नजर कबीरवर गेली. कबीर शांतपणे उभा होता. त्याच्या डोळ्यामध्ये दुःख होतं. शेवटी रणजित कपूर यांची नजर कबीरच्या बाजूला उभ्या असलेल्या अमायरावर स्थिरावली. अमायराकडे पाहताच त्यांच्या डोळ्यातून एक पाण्याचा थेंब ओघळला. त्यांनी अत्यंत जड आवाजात श्वास घेत बोलण्याचा प्रयत्न केला. अमायरा. रणजित कपूर यांचा आवाज इतका क्षीण होता की सर्वांना ऐकण्यासाठी पुढे वाकावं लागलं. अमायरा बेडच्या अगदी जवळ गेली. हो रणजित सर, मी इथेच आहे. अमायरा, मला माफ कर.
रणजित कपूर यांच्या तोंडून हे शब्द ऐकून संपूर्ण खोलीमध्ये एक अजब शांतता पसरली. ज्या माणसाने 20 वर्षात कधी कोणासमोर मान झुकवली नव्हती, तो आज मृत्यूच्या दारामध्ये उभा राहून आनंदसेन यांच्या मुलीकडे माफी मागत होता. मी पैशाच्या आणि सत्तेच्या नशेमध्ये आंधळा झालो होतो. तुझ्या वडिलांचा आनंदाचा मी विश्वासघात केला. मला वाटलं मी कायद्यापासून वाचू शकेन, पण निसर्गाच्या कायद्यापासून कोणीच वाचू शकत नाही. तुझ्या या रूपाने आणि माझ्याच मुलांनी मला माझ्या कर्माची जाणीव करून दिली. अमायरा, मला माफ कर, तरच मला शांती मिळेल. अमायराच्या डोळ्यामधून अश्रू वाहू लागले. तिने रणजित कपूर यांचा दुसरा हात आपल्या हातामध्ये घेतला. रणजित सर, मी तुम्हाला खूप आधीच माफ केलंय. माझा लढा तुमच्या व्यक्तीविरुद्ध नव्हता, तर तुमच्या कृत्याविरुद्ध होता. आता तुम्ही कोणताही विचार करू नका, शांत व्हा. रणजित कपूर यांनी कबीर आणि विहानकडे पाहिलं. माझ्या मुलांनो, मला तुमचा अभिमान आहे. तुम्ही माझ्यासारखे क्रूर बिझनेसमॅन नाही बनलात. तुम्ही सत्याची साथ दिलीत. कबीर, अमायराला नेहमी सुखात ठेव. आनंदाचा आत्मा मला माफ करेल. रणजित कपूर यांचे वाक्य पूर्ण झाले आणि अचानक बेडच्या बाजूला असलेल्या मॉनिटरची रेषा सरळ झाली. एक सलग आवाज वॉर्डमध्ये घुमला. रणजित कपूर यांनी शेवटचा श्वास घेतला होता. विहानने डोकं वडिलांच्या छातीवर ठेवून जोरात हंबरडा फोडला. रियाने त्याला सावरलं. कबीरने आपल्या वडिलांच्या चेहऱ्यावर पांढरी चादर ओढली. त्याच्या डोळ्यातूनही अश्रू आले. वडील कितीही चुकीचे असले तरी शेवटी ते वडील होते. अमायराने कबीरला मागून घट्ट मिठी मारली. या मृत्यूने कपूर आणि सेन कुटुंबातील 20 वर्षांचा तो जुना रक्ताने माखलेला सोळाचा खेळ कायमचा शांत केला होता. रणजित कपूर यांच्या अंत्यसंस्काराचे विधी अत्यंत साधेपणाने पार पडले. मीडियाला यापासून लांब ठेवण्यात आले होते. अंत्यसंस्कार संपवून जेव्हा कबीर आणि अमायरा मुंबईला परत आले, तेव्हा त्यांच्या आयुष्यात एक वेगळाच परिपक्वपणा आला होता. कथेचा सस्पेन्स आता संपला होता आणि आता वेळ होती ती त्यांच्या आयुष्यातील खऱ्या आणि नॅचरल सुखाची. आता पाहूया 6 महिन्यानंतर. लोणावळ्यातील एका सुंदर निसर्गरम्य फार्महाऊसवर कबीर आणि अमायराच्या लग्नाचा मांडव सजला होता. अमायराच्या अटीनुसार लग्न अत्यंत साधेपणाने आणि पारंपरिक मराठी पद्धतीने होतं. मांडवामध्ये मोगऱ्याच्या आणि झेंडूच्या फुलांचा सुवास पसरला होता. बॅकग्राऊंडला सनईचे संत सूर वाजम्य होते. बॉलिवूडचे कोणतंही ग्लॅमर किंवा VIP बडेजाव तिथे नव्हता. फक्त विहान, रिया, राहुल, पायल आणि अमायराचे काही जवळचे नातेवाईक उपस्थित होते. अमायरा आपल्या खोलीमध्ये लग्नाच्या पोशाखात तयार होऊन बसली होती. तिने एक सुंदर नऊवारी पैठणी साडी नेसली होती. गळ्यामध्ये कोल्हापुरी साज, हातात हिरव्या बांगड्या, नाकात नथ आणि कपाळावर चंद्रकोर अशी ती अगदी अप्सरेसारखी दिसत होती. तिच्या पारंपरिक रूपातही तिने डोळ्यावरचा तिचा तोच ओळखीचा चष्मा लावलेला होता, जो तिच्या सौंदर्याला एक नॅचरल आणि वेगळाच टच देत होता. पायलने खोलीत येऊन अमायराकडे पाहिले आणि तिचे डोळे मोठे झाले. अमायरा, काय सुंदर दिसतेस ग तू. अख्ख्या देशातल्या मुली ज्या कबीर कपूरसाठी वेड्या आहेत, तो रॉकस्टार आज तुझा होणार आहे. मला अजूनही विश्वास बसत नाहीये की उदयपूरच्या त्या कॉरिडॉरमध्ये झालेल्या एका कॉफीच्या अपघाताने सुरू झालेली गोष्ट आज लग्न मंडपापर्यंत पोहोचली. अमायरा हसली आणि तिने आरशात स्वतःचे रूप पाहिले. तिच्या मनात सुख आणि समाधान दोन्ही होतं. तेवढ्यात खोलीचा दरवाजा उघडला आणि कबीर आतमध्ये आला. कबीरने पांढऱ्या रंगाचा डिझायनर कुर्ता धोती घातला होता आणि डोक्यावर मुंडावळ्या बांधल्या होत्या. तो या पारंपरिक मराठी पोशाखात कमालीचा डॅशिंग आणि देखणा दिसत होता. कबीरला खोलीमध्ये आलेला पाहून पायल हसत बाहेर निघून गेली. कबीर अमायराच्या अगदी जवळ आला. त्याने तिच्या नऊवारी साडीचा काठ आणि तिच्या रूपाकडे रोखून पाहिलं. मिस इव्हेंट हेड, सॉरी मिसेस कबीर कपूर. आज मला वाटतंय की माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा कॉन्सर्ट हाच आहे. तू या नऊवारी साडीत आणि चष्म्यात इतकी सुंदर दिसतेस की माझं गाणंही तुझ्या सौंदर्यासमोर फिकं पडेल. कबीरने तिच्या गालावर हलकेच बोट फिरवले. अमायराने त्याचा हात पकडला आणि तिने कबीरच्या डोळ्यामध्ये पाहिलं. कबीर, थँक्स माझ्या आयुष्यात येण्यासाठी. जर तू नसतास तर मी सोन्याच्या आगीमध्ये स्वतःला संपवून टाकलं असतं. तू मला प्रेम करायला शिकवलंस, जगायला शिकवलंस. कबीरने तिला जवळ ओढलं आणि तिच्या कपाळावर घट्ट ओठ टेकवले. प्रेम तर फक्त सुरुवात आहे अमायरा. आता आपल्या आयुष्याचा खरा आणि नॅचरल अल्बम सुरू होणार आहे. बाहेरून विहानने हाक मारली. केसी, अमायरा, मुहूर्त सुरू झालाय. लग्नासाठी चला खाली. दोघेही एकमेकांचा हात घट्ट पकडून लग्न मंडपाच्या दिशेने निघाले. अंतरपाटाच्या दोन्ही बाजूंना ते उभे राहिले. मंगलाष्टकांचे सूर घुमू लागले आणि अक्षतांचा वर्षाव झाला. अंतरपाट जसा दूर झाला तशी कबीर आणि अमायराची नजर एकमेकांना भेटली. दोघांच्याही चेहऱ्यावर एक अथांग, नॅचरल आणि शाश्वत आनंद होता. हा सस्पेन्स लव्ह स्टोरी मालिकेचा 11वा भाग होता, जिथे सूड, रहस्य, कौटुंबिक राजकारण, गोळीबार आणि अपहरणाचा तो थरारक खेळ पूर्णपणे थांबवून 2 जीवांच्या पवित्र आणि खऱ्याखुऱ्या प्रेमाचा एक अत्यंत सुंदर आणि यशस्वी अध्याय सुरू झाला होता. आता पुढे काय होईल, तुम्हाला काय वाटतं, कमेंट करून नक्की कळवा.
आणि आजचा भाग कसा वाटला तेही सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या भागात. चलो बाय. हर हर महादेव.